मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी। धारावीतील निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली। या संदर्भात माहिती सहाय्यक निर्णय अधिकारी सुधीर निंबाळकर यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आता मी जी उत्तर या भागामधील एका मतदान केंद्रावर आहे, जे धारावीमध्ये आहे आणि धारावीतील आपण हा सगळा मतदानाचं केंद्र पाहू शकतो। मतदार आल्यानंतर त्याला मतदान केंद्रावर प्रसन्न वाटायला पाहिजे, अशा प्रकारची ही सगळी तयारी जे ते या मतदान केंद्रावर झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला आता हा जो स्क्रीनवरती वेगवेगळ्या रंगाच्या ज्या पट्ट्या दिसतात त्याचं देखील एक वेगळं महत्त्व आहे। आणि यासोबतच इथे बाजूला जर आपण पाहिलं तर एक कक्ष तयार करण्यात आलेला आहे। उत्सव लोकशाहीचा गर्व मुंबईचा असं म्हणत इथे सर्वात आधी तो मतदार येईल, इथून त्याला इन्स्ट्रक्शन दिले जातील की तुमचं मतदान केंद्र जे आहे ते नेमकं कुठं आहे। ह्या सगळ्या तयारीचं नेमकी कशी करण्यात आलेली आहे आणि ह्या वेगळ्या रंगाच्या ज्या पट्ट्या मारलेल्या आहेत त्याचं नेमकं काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निंबाळकर सर आहेत। सर, अत्यंत वेगळं आणि विशिष्ट असं हे मतदान केंद्र आपल्याला दिसतंय। नेमकं काय इकडची रचना करण्यात आलेली आहे? वेगवेगळ्या पट्ट्या आम्हाला इथं दिसत आहेत, या पट्ट्यांचं नेमकं महत्त्व काय आहे? बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक उद्या होते आहे, त्यामध्ये आपलं जे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे आहे उत्सव लोकशाहीचा गर्व मुंबईचा। तर प्रत्येक मुंबईकराला गर्व वाटेल असं हे केंद्र आपण इथे स्थापण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे धारावीमध्ये आहे याचा अत्यंत आनंद आहे। आपण बघू शकत असेल की वेगवेगळ्या रंगसंगती इथे आहेत केलेल्या। याचं महत्त्व असते की हे जे केंद्र आहे या केंद्रामध्ये 42,000 मतदार आहेत आणि 42 केंद्र इथे आहेत। तर जेव्हा मतदार येतो मतदान करायला तेव्हा त्याला त्याचं केंद्र जे आहे ते शोधायला फार उशीर होतो। तर त्याला ते केंद्र शोधायला अनेक वेळा तक्रारी असतात की मतदान केंद्र लवकर मिळत नाहीये। ह्या तक्रारीचा कुठेतरी होऊ नये ना मतदाराला, त्यासाठी सगळी तयारी? अगदी बरोबर। मतदाराला काय आपल्याला सुविधा जेवढ्या जास्त देऊ तेवढा मतदानाचा टक्का जो आहे तो वाढतो, त्यामुळे आपण ही संकल्पना इथे केलेली आहे। आपण इथे जर बघू शकत असेल तर आपण मतदार मदत कक्ष इथे केलेला आहे। मतदार जेव्हा येईल आणि कदाचित त्यांच्याकडे त्यांचा मतदान क्रमांक नसेल, मतदान केंद्राचा क्रमांक नसेल, तर इथे आपण BLOना आमचे जे बूथ लेवल ऑफिसर त्यांना मदत कक्षामध्ये ठेवणार आहोत। इथे आपण लॅपटॉप देणार आहोत आणि त्या लॅपटॉपच्या माध्यमातून त्यांचं जे मतदान केंद्र क्रमांक आहे ते आपण त्यांना शोधून देणार आहोत। ते जसे जसे पुढे जातील आपण बघू शकता की ते त्यांच्या सेंटरवर जाईपर्यंत आपण या ठिकाणी वेटिंग एरिया केलेला आहे। त्या ठिकाणी 500 लोकांची बसण्याची आपण सुविधा केलेली आहे आणि हे जे संपूर्ण केंद्र आहे यांच्यासाठी एक वेगळी सुरक्षा व्यवस्था स्थानिक पोलिसांतर्फे पुरवली जाते। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर अत्यंत सुसज्ज आणि चांगलं असं मतदान केंद्र जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून उभारण्याचा प्रयत्न झालेला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।